तर आपल्या प्रेग्नन्सी दरम्यान होतं काय? युटेरस आणि बॉडीची साईज रॅपिडली इन्क्रीज होते. त्यामुळे स्किनवर कंटिन्युअस एक प्रेशर असतो. त्या प्रेशरमुळे स्किन स्ट्रेच होते आणि त्याला आपण स्ट्रेच मार्क्स म्हणतो. प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या पोटावर ही पिंक, रेडिश किंवा सिल्वर लाईन्स दिसतात का? या स्ट्रेच मार्क्स मागे नक्की काय सायन्स असेल? हे फ्युचरमध्ये डेंजरस होऊ शकतं का? स्ट्राया ग्रॅव्हिडारम बद्दल प्रेग्नेंट मॉम्सनी नक्की काय माहिती ठेवावी? आणि सगळ्यात कॉमन मिथ, या मार्क्स वरून बेबी जेंडर खरंच समजू शकतं? Hey everyone, sorry for a quick break from the video. I'm a doctor and foreign medical graduate. As a doctor, my journey has always been about one thing, understanding pain and bringing the right care to you. That's the reason I started the Health and Awareness channel. I want to clear the confusion, remove the hesitation and give you medical truths you can trust. हो की या व्हिडिओमध्ये मी काही तुमचे डाउट्स क्लिअर करू शकली आहे. दिस चॅनल इज बिल्ड फॉर यू. जर तुमचे डाउट्स क्लिअर होत आहेत किंवा तुम्हाला असेच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Because your support helps me reach more women who need this guidance. Because at the end of the day, your health and safety matters most. Now let's get right back to the video. त्याच वेळी आपल्या शरीरातले एस्ट्रोजन, कॉर्टिसॉल आणि रिलॅक्सिन सारखे हॉर्मोन्सची लेवल वाढायला लागते आणि मग हे हॉर्मोन्स स्किन मधील कोलाजन फायबर्स आणि इलॅस्टिन फायबर्सवर इफेक्ट करू शकतात. तर कोलाजन आणि इलॅस्टिन हे स्किनला फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ द्यायचे काम करत असतात. जेव्हा स्ट्रेचिंग कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रेशर येतो तेव्हा डर्मिस लेअर मध्ये टायनी टिअर्स डेव्हलप होऊ शकतात. हे मोस्टली नॉर्मल फिजिओलॉजिकल चेंजेस असतात. स्पेशली ॲब्डोमेन, थाईज, हिप्स आणि ब्रेस्ट एरियामध्ये हे सगळं कॉमन असतं. युजली हे डेंजरस नसतात, पण सिव्हिअर इचिंग, पेन, रेडनेस किंवा अनयुज्युअल रॅशेस असतील तर डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि इम्पॉर्टंट सायंटिफिक फॅक्ट, स्ट्राया ग्रॅव्हिडारम वरून बेबी जेंडर प्रेडिक्ट करणं मुश्किल आहे. या मार्क्सचा मुलगा किंवा मुलगी या गोष्टीशी काहीही संबंध नाही. बॅलन्स डाएट, हायड्रेशन, प्रॉपर वेट मॅनेजमेंट आणि जेंटल मॉइश्चरायझेशन स्किन हेल्थ मेंटेन करायला मदत करू शकतात.